तुम्हाला आवळ्याची आंबट गोड चटणी ट्राय करायची आहे का? जी तुम्ही पराठा, थेपला किंवा पोळीसोबत सुद्धा रोल करून खाऊ शकता. चला तर मग बनवूयात. मी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहेत. यासाठी अर्धा किलो गूळ लागणार आहे. 2 लिंबू, 4 ते 5 अद्रकचे काप, सेंधव मीठ अर्धा चमचा, काळं मीठ अर्धा चमचा, दालचिनी पावडर अर्धा चमचा, त्यानंतर सौंफ पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि काळी मिरी पावडर अर्धा चमचा, तिखट 1.5 चमचा, हळद 1 चमचा आणि विलायची पावडर 1 चमचा लागणार आहे. आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू. भांड्यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे पाणी लवकर गरम होईल. भांड्यातले पाणी गरम झाले आहे. आपण यामध्ये आवळ्याची प्लेट ठेवू आणि झाकण ठेवून याला मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनिट वाफवून घेऊ. 15 मिनिट झालेले आहेत आणि आपले आवळेसुद्धा छान असे वाफलेले दिसत आहेत. सुरी एकदम स्मूथली आवळ्यामध्ये जात आहे म्हणजे आवळे व्यवस्थित वाफले आहेत. आवळे आता व्यवस्थित थंड देखील झाले आहेत. तुम्ही पाहू शकता याच्या पाकळ्या किती लवकर वेगळ्या होत आहेत. सर्व आवळ्याच्या पाकळ्या आधी काढून घेऊ, मग मॅश करून घेऊ. तुम्हाला आवळे खिसून घालायचे असतील तर खिसून घालू शकता. आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊ म्हणजे व्यवस्थित मॅश करता येईल. आवळे खिसण्यापेक्षा मॅश केल्याने मध्ये मध्ये जे आवळ्याचे छोटे छोटे तुकडे राहतात त्याने चटणीला छान अशी टेस्ट येते. मी नेहमी अशीच बनवते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. शेंगदाण्याची किंवा कैरीची चटणी कशी मोठी मोठी वाटली म्हणजे छान लागते. तसेच आवळ्याची चटणीसुद्धा मोठी मोठी राहिलेली छान लागते. आपले आवळे मॅश करून झाले आहेत. आता याला कढईमध्ये घालूया. पितळ्याच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ही चटणी बनवायची नाही आहे. यासाठी स्टीलच्या कढईचा वापर करायचा. आता यामध्ये गूळ घालूया. मंद आचेवरती याला व्यवस्थित शिजू द्यायचे आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे चटणी वर्षभर आरामात टिकेल. थोड्या थोड्या वेळाने याला हलवत राहायचं म्हणजे चटणी खाली लागणार नाही. याला शिजायला ठेवून 7 ते 8 मिनिट झाले आहेत. आता आपण यामध्ये मसाले घालूया. सेंधव मीठ, काळं मीठ आणि दालचिनी पावडर अर्धा अर्धा चमचा घालायची आहे. विलायची पावडर आणि हळद 1 चमचा आणि तिखट 1.5 चमचा घालायचा आहे. त्यानंतर काळी मिरी पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर आणि सौंफ पावडर 1 चमचा घालायचा आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये 4 ते 5 अद्रकचे तुकडे आणि 2 लिंबाचा रस घालून याला अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजायला ठेवू. आता या चटणीचे टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. ही चटणी पूर्णपणे थंड झाली की काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि वर्षभर ही चटणी एन्जॉय करा. अशाच नवनवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.